कार्यकारी अभियंता म्हटलं की थोडा शिष्ट, हातचे राखून बोलणारा आणि वागणारा, थोडा रिझर्व्ह माइंड असणार हे सर्वसामान्यपणे गृहीत धरलेले असते. पण कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड मात्र या सर्व गृहीतकांच्या पलीकडचे व्यक्तिमत्व आहे. हे कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा आणि स्नेहसंमेलनामध्ये दिसून आले. स्नेहसंमेलन म्हटलं की सांस्कृतिक कार्यक्रम हे आलेच. अभियंता म्हटलं की नेहमीच खडी, डांबर, दगड, विटा, सिमेंटच्या जंगलात काम करणारे हे आपणास माहीत असतेच, पण त्यांच्यातही कलाकार दडलेला असतोच की. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्यातील हाच कलाकार कणकवली तालुका पत्रकार संघ आयोजित स्नेह मेळाव्यात सर्वांना पाहावयास मिळाला. आपल्या सुमधुर आवाजात सर्वगोड यांनी झाल्या तिन्ही सांजा, करुण शृंगार साजा, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा हे गीत आणि दादा कोंडके यांच्या चित्रपटातील सर्वगोड यांचे आवडते दिले घेतले काढू नको, दुनिया जरी सारी उलटली, मला सोडून जाऊ नको हे गीत सादर करताच उपस्थित पत्रकार आणि कुटुंबियांनी टाळ्या वाजवून आणि शिट्ट्या वाजवून दाद दिली. पाहुयात एक झलक. धुंद व्हावा राजा, रंगून झाली राणी, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा, करुण सिंगर साजा, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा. वाटत सख्याच वाजल पाऊल, खट्याळ मनाला लागे पोटीच चाहूल. वाटत सख्याच वाजल पाऊल, खट्याळ मनाला लागे पोटीच चाहूल. घालू कशी मी साद, होईल गाजावाज, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा. झाल्या तिन्ही सांजा, करुण सिंगर साजा, वाट पाहते मी ग, येणार साजन माझा. लारा 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 या रडू नको, पाया कुणाच्या पडू नको, दिल घेतलं काढू नको, दुनिया सारी जरी उलटली, मला कधी सोडू नको. आरवा घ्या माझ्या वाड्या, खोट बोलून पोट भरतया, म्हणून कार जगायचं, मान कुणाचा कोण खातोय, किती दिस हे बघायचं. दिल घेतलं काढू नको, दुनिया सारी जरी उलटली, मला कधी सोडू नको. आरवा घ्या माझ्या वाड्या, नाही मिळालं पोटाला तरी, धन्यासाठी तू मरतोया. माणूस मात्र पैशासाठी खून आईचा करतोया. दिल घेतलं काढू नको, दुनिया सारी जरी उलटली, मला कधी सोडू नको. आरवा घ्या माझ्या वाट्या, खरं बोलणं भोळ वागणं नाही कुणाला जमलं. खरं बोलणं भोळ वागणं नाही कुणाला जमलं. इमान आपलं दिलस मजला, तुझं माझं जमलं. मन कुणाचं मोडू नको, माया कुणाची तोडू नको, दुनिया सारी जरी उलटली, मला कधी सोडू नको. आरवा घ्या माझ्या वाट्या, आरवा घ्या माझ्या वाट्या, आरवा घ्या माझ्या वाट्या. वाचन केलेलं आहे. तर्कशील शास्त्री जे लक्ष्मण जोशी जे आहेत वाईचे, त्यांच्याबद्दल मी बरंच वाचलंय, त्यांचं लिखाणही बऱ्यापैकी वाचलंय. तर
बुद्धिप्रामाण्यवाद काय असतो तो आज मला समजला, त्यांच्या वाचनातून नाही समजला. ज्या वेळेला शिरगावकरांना पुरस्कार दिला तेव्हा जेठे म्हणले, बाबा आम्ही पुरस्कार देतोय याचा अर्थ तुमच्याबद्दल नेहमीच चांगलं लिहा असं नाही. म्हणजे त्यांना एक सूचना दिलेली आहे की बाबा की तुम्ही चांगलं काम केलं तर आम्ही पुरस्काराने सन्मानित करू, जर काम खराब केलं किंवा तुमची दिशा चुकली तर निश्चितपणाने आम्ही तुमचे वाभाडे काढू, असा गर्भित इशारा त्यांनी दिलेला आहे. तर हा खरा बुद्धी प्रामाण्यवाद. मित्र हो, की माझं आणि कोकणाचं जीवाभावाचं नातं आहे. मी अनेक वेळा बोललेलो आहे. माझा जन्म पंढरपूर ते झाला, परंतु 38 वर्ष माझी आज सेवा झालेली आहे. त्याच्यातले 2 वर्ष पारनेर वगळता, म्हणजे पारनेर जे अण्णा हजारेंचं जे कर्मभूमी आहे त्या भूमीमध्ये 1-2 वर्ष काम करण्याची मला संधी मिळाली आणि बाकीची उर्वरित 36 वर्ष सेवा मी कोकणात केली. आता कोकणामध्ये एवढी प्रदीर्घ सेवा करण्याचं काय कारण? लहानपणी माझ्यावर खूप चांगले संस्कार झालेले. ज्या वेळेला मी रायगड जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून उपस्थित झालो तर त्या ठिकाणी त्या भूमीचा ज्यावेळी विचार केला तर कोकणामध्ये जेवढे काही नररत्न झाले, म्हणजे भारताला आणि जगाला दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल तर कोकणवासियांनी केलेलं आहे. हे मी अभिमानानं सांगतो. म्हणून 38 वर्षांपैकी 36 वर्ष सेवा मी कोकणात केलेली आहे. मी गेल्या वर्षी इथं हजर झालोय. इथे मी प्रामाणिकपणे निष्ठेने सेवा करतोय, कारण याही भूमीला खूप समृद्ध वारसा आहे. म्हणजे कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये वारसा, म्हणजे त्या वारसाचं जेवढं आपण कौतुक करावं तेवढं थोडं आहे. बॅरिस्टर नाथ पै, ज्यावेळी मी पोलादपूरला ज्यावेळेला कनिष्ठ अभियंता म्हणून हजर झालो त्यावेळेला आमचे सभापती कोंडरामस्त उत्तेकर होते. अतिशय हुशार विद्वान सभापती होते. त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये त्या खुर्चीमध्ये बसून कोणाचाही चहा पिला नाही. आणि ज्यावेळेस त्यांच्या दालनात आम्ही जायचो त्यावेळेस ते नेहमी म्हणायचे, सरोगडे साहेब तुम्ही बांधकाम खात्यात काय करता मला माहिती आहे चांगलं, पण 400 दुधात 500 पाणी मिसळू नका. म्हणजे गेले की ते पहिले सांगायचे. आणि त्यांनी एक सभागृह बांधलं होतं पंचायत समितीमध्ये. जर समजा पोलादपूरला तुम्ही गेले तर पहा, त्या सभागृहाला त्यावेळेला त्यांनी नाव दिलं होतं बॅरिस्टर नाथ पै. आणि बॅरिस्टर नाथ पैंचा त्या ठिकाणी त्यांनी मोठं तैलचित्र लावलं होतं. ज्यावेळी मी इथं हजर झालो त्यावेळेला आपल्याही रेस्ट हाऊसमध्ये आम्ही बॅरिस्टर नाथ पैंचं तैलचित्र लावलेलं आहे. त्याचं अनावरण सुद्धा आम्ही उमेश तोरसकर साहेबांच्या हस्ते केलं होतं. मुद्दाम आम्ही पत्रकारांच्या हस्ते का केलं तर तो वारसा तुम्ही लोक म्हणजे जोपासला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणजे मी एवढ्या 38 वर्षाच्या सेवेमध्ये म्हणजे पारनेरला काम केलं असेल किंवा कर्जतमध्ये काम केलं असेल, पनवेलमध्ये काम केलं असेल किंवा रायगड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम केलं तर माझ्या सगळ्याच पत्रकारांशी कधी मैत्री नव्हती. एक ठराविक ज्यांच्याकडे स्वत्व आहे, ज्यांच्याकडे मॉरल आहे असं होतं. पण या जिल्ह्यातल्या सगळ्या पत्रकारांशी माझी मैत्री आहे. का? हे सगळ्यात सुसंस्कृत पत्रकार आहे. म्हणजे मला वर्षभरामध्ये आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट काय इथं जाणवली तर सगळे पत्रकार सुसंस्कृत आहेत आणि बुद्धिप्रामाण्यवादी पण आहेत. जे साहेब जसे म्हणले तसे बाबा आम्ही चांगलेसे पाटे राहतो आणि जर काही कोणी समाज विघातक काम करत असेल तर त्यांना फटकारण्याची क्षमता इथल्या पत्रकार बांधवांच्यात आहे. तर तुमच्या सगळ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि असेच टिल द एंड ऑफ पर्यंत राहतील. मित्र हो, की या जिल्ह्यामध्ये काम करत असताना मला मनस्वी आनंद होतोय. आम्ही रात्रंदिवस काम करतोय, बऱ्याचशा टीका टिप्पण्याला सामोरे जातोय. मला बरेचसे लोक म्हणतात बाबा की तुम्ही करप्शन करत नाही आणि हे रात्रंदिवस कशासाठी काम करता. तर मी त्यांना अभिमानानं सांगतो की हा जिल्हा शेवटचा जिल्हा आहे. मुंबईपासून 500 किलोमीटर लांबीचा जिल्हा आहे, म्हणजे लांब असणारा जिल्हा आहे. या जिल्ह्याला दुसरं उत्पादनाचं साधन नाही. ज्यावेळी आम्ही बांधकाम खात्याचं काम करतो त्यावेळेस करोड रुपये आम्ही खर्च करतो. त्याच्यामध्ये खूप फिजिकल असेट्स निर्माण होतात. पण समजा आता शिरगावकर आहे, त्यांना जर आम्ही एखाद्या कामाचा जर 5 कोटी चेक दिला असेल किंवा 2 कोटीचा जर चेक दिला असेल तर 80% पैसा आमचा, 70 ते 80% पैसा आमचा समाज जीवनामध्ये स्प्रेड होतो. म्हणजे खडीवाल्याला जातो, मातीवाल्यांना जातो, डंपरवाल्यांना जातो, डिझेल पेट्रोल पंपावाल्यांना जातो. जे काही कामगार काम करतात, सुतार असतील किंवा वेगवेगळे मजूर असतील त्या सगळ्यांच्याकडे पैसा जातो. देशाचं आणि जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी बांधकाम खात्याचं मोठं योगदान आहे. म्हणून आम्ही दिवस रात्र काम करतो.
पण आम्ही दिवस रात्र काम करतोय याचा अर्थ गैर घेऊ नये अशी मी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. आम्हीही देशप्रेमी आहोत, आमचं या मातीवर भूमीवर प्रेम आहे आणि जगाला ज्यांनी दिशा दिलेला आहे ते लोक ह्या सगळ्या भारतभूमीतले. नावं सांगायची झाली तर बाळकृष्ण साबळेकर, आद्य पत्रकार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, टिळक, ज्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात पहिल्यांदा बंदूक उभारली ते वासुदेव बळवंत फडके, म्हणजे कितीतरी नररत्न आहेत की ज्यांनी भारताला, देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि कितीतरी नररत्न आहेत की ज्यांनी भारताला, देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांच्या त्यागाची प्रतारणा मला अजिबात करायची नाही आणि करणारही नाही या ठिकाणी मी तुम्हाला आश्वासित करतो. आणि पत्रकार बांधवांनी मला या ठिकाणी काम करण्यासाठी फार मोलाचं सहकार्य दिलं. राजकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये राजकोट किल्ला तयार करणं, उभारणं हे फार आव्हानात्मक काम होतं, पण सगळे पत्रकार ठाम राहिले आमच्या पाठीशी. ज्यावेळी राजकोट किल्ल्याच्या नकारात्मक बातम्या आल्या, आम्ही एक प्रसिद्ध पत्रक केलं तर सगळ्या पत्रकारांनी भरभरून लिहिलं. आज राजकोट किल्ल्यामुळे मालवण तालुक्याचं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढले. मित्र हो, तुम्हाला मी आनंदाने आणि अभिमानाने सांगेन की आतापर्यंत मालवण शहरामध्ये सहली यायचं बंद झालं होतं, पण 4 डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणात सहली यायला लागलेले आहेत. आतापर्यंत 2 ते 2.5 लाख लोक येऊन गेलेले आहेत. विद्यार्थी येत नव्हते मध्यंतरीच्या काळामध्ये, पण राजकोट किल्ल्याच्या निर्मितीनंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी यायला लागलेले आहेत. पर्यटनाचा आनंद घेत घेत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही वैचारिक वारसा आहे तो वारसा सुद्धा ते आत्मसात करत आहेत. आणि मी बऱ्याच वेळा राजकोटला जातो, ज्यावेळेस सहली येतात ना, ते शिक्षक शिवाजी महाराजांच्या बद्दलचं, राजकोट किल्ल्याबद्दलचं, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभवशाली इतिहास त्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. तर राजकोट किल्ल्यामुळं आपल्याला एक नवीन स्फूर्तीस्थान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि हे जे आम्ही काही बांधकाम खात्याने जे काही काम केलं ह्याच्यामध्ये पत्रकारांचा सिंहाचा वाटा आहे. मी एक लेख लिहिला होता की मालवण किल्ला आणि राजकोट किल्ला, मालवण आणि राजकोट जगाच्या नकाशावर अधोरेखित होईल. मी माझ्या फेसबुक अकाउंटवर लिहिलं होतं. विशेष म्हणजे सगळ्या पत्रकारांनी छापला, म्हणजे मला त्याचं कौतुक वाटलं. म्हणजे मी कुठल्याही पत्रकाराला सांगितलं नाही की छापा म्हणून. म्हणजे असे हे अगदी सुसंस्कृत सगळे पत्रकार आहेत. आणि नुसते सुसंस्कृत नाही, परंतु एक प्रेमळ आणि दुसरं सांस्कृतिक वारसा जोपासणारे हे लोक आहेत. कुटुंबाबद्दल प्रेम असणारे हे लोक आहेत. आणि ह्या सगळ्या तुमच्या पत्रकारांना मी लाख धन्यवाद देतो. अशा या छोट्या म्हणजे खाली तुम्ही या गेट टुगेदर तुमच्या स्नेहसंमेलनामध्ये माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला म्हणा किंवा एक अधिकाऱ्याने या ठिकाणी बोलवलं, सन्मानित केलं, इथं बोलण्याची मला संधी उपलब्ध करून दिली. मी तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. आणि जाता जाता एकच सांगतो, मनामनातील द्वेष मत्सर घालवूया, प्रेमाचा अंकुर फुलवूया, गोरगरिबांची सेवा करूया, आपला भारत समृद्ध बनवूया, आपला भारत समृद्ध. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.